नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 7 मार्च 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जिष्णुदेव शर्मा. अधिक माहिती जाणून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, नुकतेच आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राला देखील नवीन राज्यपाल मिळालेले आहेत. आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण असतील तर जिष्णुदेव शर्मा यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून केलेली आहे. आणि मित्रांनो, यापूर्वी कोण होते महाराष्ट्राचे राज्यपाल तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सप्टेंबर 2025 पासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून. आता जिष्णुदेव शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. तर मित्रांनो, आता राज्यपालाबद्दल आपण जाणून घ्या. राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि हे राज्याचे कार्यकारी अधिकारांचे प्रमुख असतात हे राज्यपाल. आणि तर प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात तर ते मंत्रिमंडळाकडे असतात. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. बार्बी ड्रीम टीम 2026 मध्ये कोणत्या भारतीय महिला खेळाडूचा समावेश करण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्मृती मानधना. अधिक माहिती जाणून घेऊया. बार्बी ड्रीम टीम मध्ये सेरेना विल्यम्स, स्मृती मानधना आणि क्लो केली आणि इतर अनेक यशस्वी महिलांचा या ड्रीम टीम मध्ये समावेश केलेला आहे. आता मॅटेल हे काय आहे तर मॅटेल ही जगप्रसिद्ध खेळणी बनवणारी कंपनी आहे आणि 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बार्बी ड्रीम टीम लॉन्च केलेली आहे. कुणी केलेली आहे तर मॅटेल या खेळणी बनवणाऱ्या संस्थेनं. आणि याचा उद्देश काय आहे तर बार्बी ड्रीम टीम मध्ये 2026 या उपक्रमामध्ये काय आहे उद्दिष्ट, महिलांच्या कथांना प्रोत्साहन देणे आणि अडथळे पार करून आपापल्या क्षेत्रात ज्या महिलांनी यश मिळवलेले आहे त्यांना या ड्रीम टीम मध्ये स्थान दिले जाते. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील IBM चे पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बंगळुरू. मित्रांनो, IBM ह्या जगप्रसिद्ध IT कंपनीने बंगळुरूमध्ये त्यांचे पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर सुरू केलेले आहे. आणि मित्रांनो, हे काय आहे इनोव्हेशन सेंटर तर नवीन IBM इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर हे एक सहयोगी केंद्र म्हणून डिझाईन केलेले आहे. काय हे एक सहयोगी केंद्र आहे, त्यामध्ये काय होणार आहे तर विविध तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ एकत्र काम करतील. त्यासाठी हे इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर IBM ने सुरू केलेले आहे भारतामध्ये. आणि मित्रांनो, याचा उद्देश काय आहे तर AI एंटरप्राइजेस AI इनोव्हेशन आणि हायब्रिड क्लाउड डेव्हलपमेंट, प्रगत पायाभूत सुविधा, अभियांत्रिकीला गती देण्यासाठी हे इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर IBM ने भारतामध्ये सुरू केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, आंध्र प्रदेशने गर्भवती महिलांना किती आर्थिक प्रोत्साहन जारी केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25,000 रुपये. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, आंध्र प्रदेशने दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्यासाठी 25,000 रुपयांचे प्रोत्साहन जाहीर केलेले आहे गर्भवती महिलांसाठी. आता याचा उद्देश काय आहे आणि काय ही योजना चालू केलेली आहे तर राज्याला घटत्या प्रजनन दराचा आणि ऊर्ध्वत्व लोकसंख्येच्या चिंतेचा सामना करावा लागत आहे आंध्र प्रदेशला. सध्या आंध्र प्रदेशचा प्रजनन दर हा खालावत जात आहे आणि ऊर्ध्वत्वाची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीला चालना देण्यासाठी दुसरे आणि तिसरे अपत्य असलेल्या जोडप्यांना 25,000 रुपयांचे प्रोत्साहन देणार आहे आंध्र प्रदेश सरकार. तर मित्रांनो, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधोरेखित केले की आंध्र प्रदेशची एकूण प्रजनन दर हा 1.5 आहे आणि लोकसंख्या स्थिरता राखण्यासाठी आवश्यक असलेल्या 2.1च्या प्रतिस्थापन पातळीपेक्षा खूपच कमी आहे. ती वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने हे प्रोत्साहनपर 25,000 रुपये गर्भवती महिलांना जाहीर केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, सायकलिंग लीग ऑफ इंडिया मध्ये किती फ्रँचायझी सहभागी होतील? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8. अधिक माहिती जाणून घ्या.
तर मित्रांनो, नुकतेच आपले केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी सायकलिंग लीग ऑफ इंडियाच्या लोगोचे अनावरण केलेले आहे. आता ही काय आहे सायकलिंग लीग ऑफ इंडिया? तर ही एक जगातील पहिली फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये 8 फ्रँचायझींनी या सायकलिंग लीग मध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि जी सायकलिंग प्रतिभा आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही लीग चालू केलेली आहे. आणि या लीगचा मुख्य उद्देश काय आहे? तर भारतात सायकलिंगला प्रोत्साहनात्मक खेळ म्हणून प्रोत्साहन देणे हे या लीगचा मुख्य उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्याने हर स्टार्ट 5.0 कार्यक्रम सुरू केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरात विद्यापीठात महिला उद्योजकांना इन्क्युबेशन, मार्गदर्शन आणि बाजारपेठ प्रवेशद्वारे पाठिंबा देण्यासाठी हे हर स्टार्ट 5.0 लॉन्च केलेले आहे. कुठल्या सरकारने लॉन्च केलेले आहे मित्रांनो? तर हे गुजरात सरकारने लॉन्च केलेले आहे. आणि त्याचा उद्देश काय आहे? महिला उद्योजकांना इन्क्युबेशन आणि मार्गदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या हर स्टार्ट 5.0 उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि हा उपक्रम वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्स आणि नवोन्मेषणाला बळकटी देणार आहे. कुठला उपक्रम? तर हर स्टार्ट 5.0. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील पहिले नदीकाठचे दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील पहिल्या नदीकाठी दीपगृहाची पायाभरणी केलेली आहे. मित्रांनो, हे पहिल्यांदाच असे नदीकाठी दीपगृहाची पायाभरणी आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच होणार आहे. आणि ते कोणत्या नदीकाठी होणार आहेत? ते तर ब्रह्मपुत्रा नदीकाठी या होणार आहेत. आणि या प्रकल्पात राष्ट्रीय जलमार्ग 2 वर पांडू आणि बोगीबील आणि सिलघाट आणि विश्वनाथ घाट येथे 4 आधुनिक नदीकाठी दीपगृह उभारले जातील. कुठे कुठे उभारले जातील? पांडू, बोगीबील, सिलाघाट आणि विश्वनाथ हे 4 घाट आहेत. आणि इथं हे देशातील पहिले नदीकाठचे दीपगृह उभारले जातील. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, 2027च्या जनगणनेसाठी शुभंकर काय आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही. म्हणजेच की प्रगती आणि विकास हे 2027च्या जनगणनेसाठी शुभांकर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अधिक माहिती जाणून घेऊया आता. तर मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जनगणना 2027 साठी प्रगती आणि विकास ही डिजिटल साधने आणि शुभंकर लॉन्च केलेले आहेत. मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी हे शुभंकर लॉन्च केलेले आहेत 2027च्या जनगणनेसाठी. मित्रांनो, भारताची पुढील जनगणना स्वयं गणना पर्यायांसह डिजिटल पद्धतीने केली जाईल. आणि देशभरातील 30 लाखाहून अधिक अधिकाऱ्यांचा या जनगणना 2027 मध्ये समावेश असणार आहे. मित्रांनो, हे विकास आणि प्रगती काय आहे? तर हे शुभंकर लिंग समानता, राष्ट्रीय विकासात महिला आणि पुरुषांच्या समान सहभागाचे प्रतिनिधित्व करतात. ही प्रगती आणि विकास शुभंकर. सरकारने 2027च्या जनगणनेसाठी डिजिटल जनगणनेचा अधिकृत शुभंकर आहेत हे मित्रांनो. प्रगती म्हणजेच की महिला आणि विकास म्हणजे पुरुष, त्यासाठी हे महिला आणि पुरुषांच्या समान सहभागाचे प्रतिनिधित्व करतो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, L&T फायनान्सने स्फूर्ती कार्यक्रम खास करून कोणासाठी चालू केला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महिला उद्योजक. तर मित्रांनो, L&T या फायनान्स कंपनीने भारतातील महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी स्फूर्ती नावाचा कार्यक्रम, नवीन उपक्रम चालू केलेला आहे. कोणी चालू केलेला आहे? तर L&T या फायनान्स कंपनीने. आणि याचा उद्देश काय आहे? तर महिला उद्योजकांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा मालमत्तेवर कर्ज घेण्यासाठी 25 वर्षांपर्यंतच्या वाढीव परतफेडीच्या कालावधीसह कर्ज देण्यासाठी हा नवीन स्फूर्ती कार्यक्रम L&T फायनान्सने सुरू केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोठे आयोजित केले जातील? आणि त्याचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी घोषणा केली की खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 चे छत्तीसगडमध्ये आयोजन केले जाईल आणि हे आयोजन कधी होणार आहे तर 26 मार्च पासून 6 एप्रिल पर्यंत ह्या खेळांचे आयोजन केले जातील आणि या कार्यक्रमात 7 पदक विजेते खेळ असतील आणि आदिवासी तरुणांमधील क्रीडा प्रतिभेला चालना देण्याचा उद्देश ह्या खेलो इंडिया आदिवासी खेळाचा प्रमुख उद्देश असणार आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 10 महत्वपूर्ण 7 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.